नमस्कार. अविरतराजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी सौ गायत्री अमोल बिरादार. आज आपण पाहत आहोत की श्री सुजयजी विखे यांनी अतिशय मोठं विधान केलेलं आहे की ते आहे बिबट्यांसंबंधी. बिबट्याला मारण्याची परवानगी मिळायला हवी. यापूर्वीसुद्धा सत्यजित तांबे यांनीसुद्धा एक मागणी अशीच केली होती की बिबट्यांची नसबंदी करण्यात यावी किंवा बिबट्यांची नसबंदी करण्याची परवानगी मिळावी. ह्या दोन्ही मागण्या ज्या आहेत कुठेतरी मिळत्या जुळत्या आहेत. आणि ही जी मागणी आहे बिबट्यांसंबंधी केलेली, तर एवन विचार केला तर बिबट्याला काळाच्या पडद्याच्या आड घालायचं कुठेतरी आता. आणि येणाऱ्या पिढीला बिबट्या ही जात फक्त इतिहासात वाचायला एक शिल्लक राहील, एवढंच काय त्याचा आपल्याला पुरावा मिळेल. म्हणजे यांची जी मागणी आहे सुजय विखे आणि सत्यजित तांबे ही बिबट्याला मारण्याचीच आहे आणि येणाऱ्या काळात बिबट्या ही जात नसायलाच हवी, ही त्यांची मागणी आहे. त्याचं कारण आहे की बिबट्यांची मानवी वस्तीत सवारी वाढलेली आहे आणि बिबट्या मानवी वस्तीत येऊन माणसांवरती हल्ले करत आहे. तर थोडासा विचार केला तर मानवांचं नुकसान होत आहे, मानवांवरती हल्ला करत आहे, ही गोष्ट दुःखदायी आहे. परंतु बिबट्यांची जातच नष्ट करणे हा त्याच्यावरचा उपाय होऊ शकतो का, हाही मोठा प्रश्न आहे. कारण बिबट्या हा निसर्गाचा भाग आहे आणि माणूस पण निसर्गाचा भाग आहे. माणसाने अशी एकही गोष्ट नाही निसर्गामधली की स्वतः तयार केलेली आहे. आणि माणसानेच निसर्गासाठी आत्तापर्यंत काय दिले याचाही आपल्याला हिसाब जर काढायचा झाला तर माणसाने निसर्गाकडून सगळं घेतलंच आहे, दिलं काहीच नाही. केवळ घेतलं नाही तर निसर्गाचं अतोनात नुकसान केलं आहे. आणि आता बिबट्यासारखे अनेक वन्य प्राणी आहेत की जे मानवी वस्तीमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत, येतच आहेत. म्हणजे मानवी वस्तीमध्ये येत आहेत, गावाभोवताल शेतशिवारात सगळीकडे त्या वन्य प्राण्यांच्या सवाऱ्या वाढलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना त्या वन्य प्राण्यांचा सामना करावा लागत आहे. मग त्याच्यामध्ये बिबट्याबरोबर आणखी कोणकोणते वन्य प्राण्यांचा सामना शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना करावा लागत आहे. तर जसं की रोही आहे, रानडुक्कर आहे, मोर आहे, हरिण आहे, त्याच्यानंतर वानर आहेत. ह्या सगळ्यांचा सामना हा माणसाला शेतकऱ्यांना करावाच लागत आहे. त्याचं कारण आहे शोधण्याच्या मुळाशी गेलं पाहिजे आपण की हे वन्य प्राणी इकडे शेतशिवारात आणि गावशिवारात का आलेत. ह्याचं कारण जर पाहिलं तर पूर्वी हे वन्य प्राणी नव्हते का. बिबट्या आजच आलाय का पृथ्वी तलावरती, वानर आजच आले का पृथ्वी तलावरती, रानडुक्कर आजच आले का पृथ्वी तलावरती, नाही. हे अनादिकालापासून प्राणी आहेत. जसा मानव आहे तसेच वन्य प्राणीसुद्धा आहेत. मग हे अगोदर कुठं राहत होते तर त्यांच्यासाठी सुद्धा निसर्गाने वेगळी व्यवस्था केलेली होती आणि मानवांसाठी सुद्धा वेगवेगळ्या व्यवस्था. जसं माणूस हा समूहाने राहणारा प्राणी आहे. माणूस माणसांचे जाते गणगोत हे सगळं निर्माण करतो आणि गाववस्त्या माणसाने तयार केला. माणसाला सुखसुविधा लागतात म्हणून त्यांनी आपल्याला पाहिजे तसे घरं बांधले, पाहिजे तसे बंगले हवेल्या निर्माण केल्या आणि पाहिजे त्या वातावरणामध्ये माणूस राहत आहे. वन्य प्राण्यांना असा लोभ नाही कुठलाही, म्हणून ते निसर्गाने त्यांना राहण्यासाठी जी व्यवस्था केलेली आहे जंगल वने, त्याच्यामध्येच ते वन्य प्राणी राहत होते, सुखाने नांदत होते. राहिला प्रश्न बिबट्यांसारख्या प्राण्यांचा, सिंहासारख्या हिंस्र प्राण्यांचा, की निसर्गाने त्यांची रचनाच अशी केलेली आहे की ती मांसाहारीच आहेत. म्हणजे या पृथ्वी तलावावरती प्रत्येक प्राण्यांची एक विशिष्ट अशी अन्न घेण्याची पद्धत आहे. काही प्राण्यांना जगण्याची जी पद्धत आहे ती प्रत्येकाची वेगळी आहे. काही प्राण्यांना निसर्गाने मांसाहारी बनवलं आहे तर काहींना शाकाहारी बनवलेलं आहे. मग ते आपापले शाकाहारी जे प्राणी आहेत ते शाकाहार करून जीवन जगतात, मांसाहारी प्राणी मांसाहार करून जीवन जगतात. बिबट्या हा मांसाहारी प्राणी आहे म्हणून तो काय करत असतो, मांस भक्षण करण्यासाठी शोधत असतो की आज आपल्याला मांस भक्षण करण्यासाठी कोणता प्राणी सापडेल आणि जो सापडेल त्याच्यावर तो हल्ला करत असतो. हल्ला याच्यासाठी करत असतो की पुढचा प्राणी काही त्याला म्हणजे सहज हाताशी लागत नाही म्हणून तो हल्ला करून आपलं अन्न मिळवत असतो. आता ही अन्न साखळी जी आहे ती निसर्गानेच निर्माण केलेली आहे, ती एखाद्या प्राण्याने निर्माण केलेली आहे आणि निसर्गाने बरोबर ती अन्न साखळी बनवलेली आहे.
म्हणून ते त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की बॅलन्स असतो निसर्गाचा अन्नसाखळीमुळे. आणि अन्नसाखळी विज्ञानानेही मान्य केलेली आहे, भूगोलानेही मान्य केलेली आहे. अन्नसाखळीनुसार वेगवेगळे प्राणी आपलं अन्नग्रहण करत असतात आणि हे अन्नग्रहण केल्यानंतर आपली जे जीवन आहे ते जगत असतात. मग ते बिबट्याचा स्वतःचा काही दोष नसतो त्याच्यामध्ये की तो आहेच मांसाहारी प्राणी. पण प्रश्न उरतो की मग तो गावामध्ये येऊन माणसांवरती हल्ला का करत आहे. तर त्याचं कारण आहे की त्याचे जे राहण्याचे घरं होते ह्या वन्य प्राण्यांचे ते आपण मानवजातीने नष्ट केलेले आहेत. एखाद्या वन्य प्राण्याने नष्ट केले नाहीत, ते मानवजातीने नष्ट केलेले आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी. म्हणजे स्वतःचं पोट भरलेलं असताना हा मानव प्राणी इतका खादाड आहे की स्वतःचं पोट भरलेलं असताना सुद्धा याला 7 पिढ्यांची चिंता पडते आणि म्हणून वन्य प्राण्यांचे घरं यांनी नष्ट केले. पूर्वी सगळे सिंह असेल, वाघ असेल, चित्ता, हत्ती, लांडगा, कोल्हे, रोही हे सगळे प्राणी जंगलामध्ये राहत असताना दिवसभर जंगलामध्येच मिळेल ते खायचे आणि जंगलातच विश्रांती करायचे. कारण जंगलच एवढे चांगले होते त्यांच्यासाठी राहायला की त्यांना मानवी वस्त्यांमध्ये येण्याची काहीही गरज नव्हती. त्यांना जेवढं पाहिजे दिवसापुरतं तेवढं त्यांना मिळायचं. ह्या खादाड मानवजातीने असं केलं की त्यांचे घरं नष्ट केले, त्यांना विश्रांती करायच्या ज्या गुफा होत्या त्या नष्ट केल्या आणि आपल्या स्वार्थासाठी जंगलातली सगळी मालमत्ता हे आपल्याकडे घेऊन आला ही मानवजात. आणि याने एवढा विध्वंस केला, ह्या मानवजातीने निसर्गाशी इतकी बेईमानी केली की शेवटी वन्य प्राणी गावाकडे येण्यासाठी हतबल झाले. म्हणजे त्यांना काही इच्छा नाही आहे एवढी येण्याची, पण प्रश्नच त्यांच्या अन्नपाण्याचा एवढा निर्माण झाला की जंगलामध्ये पाणीसुद्धा राहिलं नाही. झाडं तोडले. पूर्वी जिथल्या तिथं सरोवरे होते पाण्याचे आणि झाडांनी पाण्याच्या सरोवरांना असं राखून ठेवलं होतं. ठिकठिकाणी जंगलात झरे वाहायचे आणि झुळझुळ वाहणारं पाणी दरीमध्ये थोडासा खड्डा असेल, सरोवर असेल, कुठेही त्यांना उपलब्ध होतं. वन्य प्राणी तिथेच मिळेल ते खायचे, तिथेच पाणी प्यायचे आणि तिथेच जंगलात राहायचे. सगळी सुविधा निसर्गाने निर्माण केली होती. कुठून जवळूनच नदी वाहत असेल तीही 12ही महिने पाण्याने भरलेली असायची. विहिरींना भरपूर पाणी असायचं आणि छोटे छोटे डबके असायचे पाण्याचे ठिकठिकाणी भरलेले. म्हणजे वन्य प्राण्यांना कशाचीच कमतरता नव्हती, त्यांची जाग्यावर सगळी सोय होती. पण स्वतःच्या स्वार्थासाठी मानवजातीने त्यांचं सगळंच नष्ट केलं. त्यांचं अन्न तर हिरावून घेतलं, त्यांचं पाणीही हिरावून घेतलं, त्यांचे राहण्याचे घरही हिरावून घेतले. आपल्या बाबतीत तसा विचार केला तर उदाहरणार्थ आपण सकाळी आपल्या ऑफिसला गेलो आणि घरी आलो 5 वाजता आणि आपलं घरच नाही त्या जागेवरती, तर आपल्यावरती काय बेतल, काय परिस्थिती निर्माण होईल. आपण आता कुठे राहायचं, कुठे जायचं, काय करायचं. मग आपण नातेवाईक शोधूत, कायदा शोधूत, कायद्याकडे दाद मागूत, नातेवाईकडे आसरा मागूत, आपण तिथे राहूत काही दिवसापुरतं. पण स्वतःचं घर तर तयार करण्याची आपण पुन्हा धडपड करूत. पण आपण इतकं हिरावून घेतलं वन्य प्राण्यांकडून की त्यांनी काही धडपड केली तरी आता ते त्यांना मिळणारच नाही ना. कारण की निसर्गाने त्यांना दिलेलं होतं ते आणि ते आपण हिरावून घेतलेलं आहे आणि आज त्यांनाच नष्ट करण्याच्या मागे लागलेलं आहेत. किती मोठी शोकांतिका आहे ही. माणसावर हल्ला करण्यासाठी बिबट्या हा गावात आलाच नाही पाहिजे, ही सोय केली पाहिजे माणसाने. सोय करायचीच आहे तर बिबट्या गावातच आला नाही पाहिजे, ही सोय केली पाहिजे. का त्यांची नसबंदी केली पाहिजे. खरा विचार केला तर वन्य प्राणी हे पहिले इतके चांगलं जीवन जगू शकत होते. पण जेव्हापासून आपल्या देशामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट अस्तित्वात आलं तेव्हापासून वनांची हानी झाली. वनांच्या सुरक्षतेसाठी म्हणा आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटची निर्मिती केली, कायदा बनवला फॉरेस्ट संबंधी. पण खरं तर तेव्हापासूनच वनांची हानी केली. जोपर्यंत आपल्या देशामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट नव्हतं तोपर्यंत आमची जंगलं सुरक्षित होती. प्रत्येक गावाला विशिष्ट राखीव जंगल होतं, त्याचं नाव होतं देवराई आणि ती देवराई ही वनराई होती आणि कुठलाही कायदा नव्हता. म्हणून हे देवाचे झाडं आहेत, देवाच्या जागेतले आहेत म्हणून ते लोक त्याला राखून ठेवायचे. कुणीही ते झाड तोडण्यासाठी जात नव्हतं. म्हणजे देवाचं नाव देऊन वनराई सुरक्षित करायचे ते. आज ह्या फॉरेस्ट डिपार्टमेंटनी आपला स्वतःचा कब्जा केला प्रत्येक गावाच्या देवराईवरती आणि आमची फॉरेस्ट्रीची जमीन आहे म्हणून त्याला घोषित केलं. साधं म्हणजे एखादं जनावर जरी तिथं चरण्यासाठी गेलं तर त्या
जनावराचा जो मालक आहे त्याच्यावरती हे कायदेशीर कारवाई करतात, पण त्यांचे जे झाडं होते देवराईचे ते झाडं या फॉरेस्ट डिपार्टमेंटनी गायब केलेत, मग यांच्यावर किती कठोर कारवाई केली पाहिजे हे महत्त्वाचं आहे। त्या देवराईमध्ये अनेक प्राणी आसरा घ्यायचे, पक्षी आसरा घ्यायचे, प्रत्येक गावाला देवराई होती, म्हणजे प्रत्येक गावाचं जंगल सुरक्षित होतं आणि दोन्ही गावाच्या मध्ये प्रचंड मोठी टेकडी असायची आणि त्या टेकडीवरती घनदाट जंगल होतं आणि त्या टेकड्यांमुळे प्रत्येक गावात पाऊस पडायचा, वन्य प्राण्यांना पाण्याची सोय व्हायची, वन्य प्राणी गावाकडे येत नव्हते। ह्या जंगलं, ह्या टेकड्या हे सगळंच या फॉरेस्ट डिपार्टमेंटनी विकून खाल्लं, काहीही शिल्लक ठेवलं नाही वन्य प्राण्यांचं आणि आज वन्य प्राण्यांना मारण्याच्या आणि त्यांची नसबंदी करण्याच्या घोषणा करताय। किती मोठं दुर्दैव आहे। सर्वप्रथम या वन्य प्राण्यांच्या नसबंदी करणाऱ्यांच्या आणि जी यंत्रणा त्यांचे घरं नष्ट करत आहे त्यांच्या नसबंद्या केल्या पाहिजे, हे महत्त्वाचं आहे, तरच वन्य प्राणी सुरक्षित राहतील। इतकी बेईमान फॉरेस्ट डिपार्टमेंट नावाची जात निसर्गाच्या जीवावर उठले अक्षरशः आणि त्यांना वाटतं की आम्ही निसर्गाला नष्ट करतोय। नाही, निसर्गाचं काहीच नष्ट होऊ शकत नाही। निसर्ग हा अजिंक्य आहे, नेहमी निसर्गाचाच विजय होईल, नष्ट होईल तर त्याच्याशी बेईमानी करणारी मानवजात नष्ट होण्याची दाट शक्यता असते, कारण माणसाला स्वतः काहीच निर्माण करता येत नाही। निसर्ग सगळ्यांना सामावून घेतो आणि पुन्हा आपला चांगला राहतो। निसर्गाला कुणीही हरवू शकत नाही, निसर्गासमोर कुणाचंच काही चालत नाही। आज जास्तीचा मेंदू आहे म्हणून काहीही शक्कल लढवा, निसर्ग एका क्षणाच्या आत हे सगळं उद्ध्वस्त करू शकतो, पण निसर्गाने सगळं बॅलन्स ठेवलंय, नियंत्रणात ठेवलंय, कारण निसर्गाला सगळे समान आहेत, निसर्गाला सगळे जीव समान आहेत, निसर्ग सगळ्यांना जगवतो। माणूस निसर्गाला जगवत नाही, निसर्गच मानवाला जगवतो। माणसाने ही जाणीव ठेवावी आणि निसर्गाच्या जीवांवरती, निसर्गाच्या लेकरांवरती असे टपू नये, म्हणजे जास्तीचे डोके लढवून आणि त्यांच्या जीवनाचा घात करू नये, हे मानवजातीने लक्षात ठेवलं पाहिजे। आणि जर ह्या वन्य प्राण्यांच्या जाती नष्ट करायच्या असत्या तर साधू संतांनी जुन्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये या वन्य प्राण्यांशी नातं जोडलं असतं का? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुसोरे आळविती। आणि हे वृक्ष, हे प्राणी, हे जंगल हे आमचे सोयरे आहेत। सोयरे म्हणजे आमचा आणि त्यांचा नातेसंबंध आहे, ते आमचे दुश्मन नाही। मग त्यांनी नष्ट करण्याच्या भाषा केल्या असत्या ना साधू संतांनी, त्यांच्याकडे आपल्यासारखी तल्लक बुद्धी नव्हती का? आगावचा मेंदू त्यांच्याकडे नव्हता का? साधू संतांची लेखणी तर एवढी धारदार होती, एखाद्या पहाडालाही पाझर फोडणारी, पण निसर्गाशी त्यांनी कसं नातं जोडले। जगद्गुरु तुकोबारायांचे हे काही शब्द आहेत, निसर्गाशी नाते जोडतात, नाते नाही तर सोयऱ्यांचे। सोयरेच का म्हणले जगद्गुरु तुकोबाराय निसर्गातल्या जीवांना सगळ्या? तर का सोयरे हे आपल्याला आदरणीय असतात। अतिथी देवो भव सोयरे घरी आल्यानंतर आपण म्हणत असतो। सोयरे आले की आपण पाण्याचा तांब्या भरून पळत दरवाजात जातो, पाणी घ्या, पाय धुवा, बसा, अंथरून टाकतो, लगेच आपण त्यांना चहापान करायला घरात जातो, घेऊन येतो, बसा, कसे आले, कोणी आले, काय झालं, गप्पा मारत बसतो। का? एक सोयऱ्याबद्दल आपल्या मनामध्ये आदराचं स्थान असतं आणि एवढंच आदराचं स्थान आमचं आणि वृक्षांचं, या वन्य प्राण्यांचं, पक्ष्यांचं आहे असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात। हे लक्षात ठेवलं पाहिजे, संतांच्या वचनावर चाललं पाहिजे, दुर्जनांच्या वचनावर नाही, हे लक्षात ठेवावं ह्या दोनही पुढाऱ्यांनी। ह्या म्हणजे वन्य प्राण्यांना नष्ट करण्यापूर्वी ह्या संतांचे वचन लक्षात घ्यावेत। एवढंच नाही तर संत नामदेवराय सुद्धा म्हणतात की जे वृक्ष लाविती सदा सर्व काळ तयावरी देवाचे झल्लाळ। म्हणजे जे लोक वृक्षारोपण करतात, वृक्ष जागवतात सदा सर्व काळ, नेहमी ज्यांची वृक्षावरती माया असते त्यांच्यावरती कोण प्रेम करतो? तर देव प्रेम करतो, प्रत्यक्ष देव झल्लाळ बनतो त्यांच्यावरती देवाचा आशीर्वाद राहतो, देव मायेचं छत्र धरतो। जे वृक्षांवरती प्रेम करतात, जे वृक्षांबद्दल आदरभाव बाळगतात आणि जे वृक्षांचं संगोपन करतात ते देवाला खूप प्रिय असतात असं संत नामदेवराय म्हणतात। म्हणजे किती मोठं वनांचं, वृक्ष, वन्य प्राणी यांचं नातं संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे। आणि हे लोक आता संतांच्याही पुढे गेले, यांची बुद्धी इतकी काम करायला लागली की संत वचनं सुद्धा यांच्यासाठी काहीच नाहीत। एवढी खादाड जात निर्माण झाली ही, यांनी वन डिपार्टमेंटनी सगळे वनं खाल्ले
रोडचं निमित्त करून तर आपण जंगले नष्ट केलीच आहे, पण ठीक आहे, रस्ते हे दळणवळणाच्या सुविधासाठी निर्माण करावंच लागतात. मग पण वृक्ष पुन्हा आपण तोडलेत ना, तेवढं सुद्धा आपल्याला अधिकार नाही आहे. दळणवळण हे आपल्यासाठी आहे महत्त्वाचं. वन्य प्राण्यांना त्याचा काय उपयोग आहे? रस्ते बनवले, डांबरीकरण केलं, पण तरी वन्य प्राणी गप्प बसलेच ना, त्यांनी काही म्हणले नाहीत. तिथेही त्यांचे जंगल नष्ट केले. प्रत्येक ठिकाणी वन्य प्राण्यांचं आपण नुकसान केलेलं आहे, निसर्गाचं नुकसान केलेलं आहे. आणि आज सुद्धा आपण तेच करत आहे. पूर्वी सुद्धा हे प्राणी नव्हते का? होते ना, पण त्यांच्या खाण्याची राहण्याची व्यवस्था सगळी तिथेच असायची. वानर ही एक वन्य प्राण्यांची जात अशी होती की पूर्वी पण वानर होते, याच्याही पेक्षा जास्त होते, पण ते दिवसभर झाडावरती बसायचे. जुने शेतकरी सांगतात की पूर्वी जे वानर असायचे ते दिवसभर आमच्या शेतात असायचे, पण झाडांवरतीच असायचे, खालीच उतरायचे नाही. इतके झाडं होते दोन्ही शेतकऱ्यांच्या बांधावरती, मध्यभागी जो बांध असतो त्या बांधावरती, की त्या वानरांना झाडावर बसल्यानंतर तिथे झाडावरच सगळं काही खायला असायचं. उतरले तर ते पाणी प्यायला जायचे, पुन्हा झाडावरती जाऊन बसायचे. पण ते शेतकऱ्यांच्या पिकाला कधी हात लावत नव्हते. का लावत नव्हते? तर वन्य प्राण्यांची जातच अशी नाही की मला 7 पिढ्यासाठी मोठी कमाई करून ठेवायची आणि 7 बंगले बांधले, 7 मजले बांधले तरी आमचे पिल्लर वरीच अजून, असं वन्य प्राण्यांचं नव्हतं ना. आजच्या दिवसापुरतं खायचे तेवढंच खायचे, वेगळं काही बांधून नाही ठेवायचं. तर हे त्यांचं तत्वच आहे. म्हणून ते दिवसभर झाडावर खायचे आणि शेतीचं काही नुकसान करत नव्हते. आज दोनही शेतकऱ्यांच्या मधले जे बांधावरचे झाडं आहेत ते नष्ट झालेत, तोडून टाकलेत. म्हणून आज वानरांना पर्यायच उरला नाही. नदीच्या काठावरती, ओढ्याच्या काठावरती घनदाट झाडं असायचे, त्याच्यावरती वानरं बसायचे, तिथं खायचे. म्हणजे इतकं सीझन असायचं फळांचं खायला वानरांना की एकामागे एक कुठल्या ना कुठल्या फळांचा मोसम असायचाच आणि ते वानर सेना ते खातच बसायची. त्यांना पिकांचं नुकसान करायची गरज पडत नव्हती. आज प्रश्न असा आहे की त्यांच्या मनामध्ये काही दुश्मन नाही, अशी वैमनस्य नाही आपल्या शेतीबद्दल की त्यांनी मुद्दाम येतात आणि शेतांचं पिकांचं नुकसान करतात. ते येतात फक्त आम्हाला काहीतरी खायला मिळावं, त्यांच्या भुकेसाठी ते येतात, वैमनस्यातून ते येत नाहीत. आज बिबट्या जरी गावामध्ये येत असेल तर तो त्याच्या भुकेसाठी येत आहे, त्याचं काही वैमनस्य आहे मानवजातीशी म्हणून तो येत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. पूर्वी कधीही मोर गावाकडे येत नव्हते, शेतशिवारामध्ये येत नव्हते, जंगलात असायचे. आज मोरांचे कळपच्या कळप शेतात येत आहेत. मग आज नसबंदी बिबट्याची करणार तुम्ही, बिबट्याला मारण्याच्या परवानग्या काढणार, मग कोणत्या वन्य प्राण्यांच्या परवानग्या काढणार? बिबट्या मारला म्हणजे वन्य प्राणी संपले असं नाही ना. आज गाव शिवारात, शेतशिवारात अनेक प्राण्यांचे कळपच्या कळप आलेले आहेत, हरणांचे कळपच्या कळप आलेले आहेत, शेतामध्ये अतोनात नुकसान करत आहेत. रानडुकरांचे कळपच्या कळप आलेले आहेत, शेतकऱ्यांवरती प्राणघातक हल्ले रानडुकरं सुद्धा करत आहेत. आणि विशेष करून रात्रीच्या वेळी तर रानडुकरांचा संचार हा जास्त वाढलेला आहे. आणि सगळे शेतकरी हे शेताला पाणी देण्यासाठी रात्री हे शेतावरच असतात, बांधावरच उभे असतात आणि मग त्यावेळेस त्यांना रानडुकरांचा पण सामना करावा लागतो. मग हे पुढारी कोणकोणत्या प्राण्यांना मारण्याच्या परवानग्या काढणार, कोणकोणत्या प्राण्यांच्या नसबंद्या करणार? मोरांचा कळप गावाकडे आहेत, हरणांचे आहेत, रानडुकरांचे आहेत, वानरांचे आहेत, रोही या प्राण्यांच्या आहेत आणि आता बिबट्यांचे पण वाढलेले आहेत. मग या सगळ्याच प्राण्यांच्या नसबंद्या करण्याची वेळ तुमच्यावरती येईल आणि ते सुद्धा विधान करायला तुम्ही मागे पुढे पाहणार नाहीत. हे सत्य गोष्ट आहे. ह्या सगळ्याच प्राण्यांना मारण्याचे तुम्ही परवानग्या काढणार, कायद्यात रूपांतर करणार, हे मान्यच करावे लागेल. आणि मग हे सगळेच प्राणी एक दिवस तुम्ही नष्ट करणार. कारण का? जंगले नष्ट करण्यात तुम्ही यशस्वी झाले, आता वन्य प्राणी नष्ट करण्यात तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे. हा तुमचा धडा आता चालू केलेला आहे. पण पहिली गोष्ट आहे की हे सगळं करत असताना सर्वप्रथम तुमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला चांगलं काम करायला सांगा. कुठल्याही प्राण्याची नसबंदी करण्याची गरज पडणार नाही, मारण्याची परवानगी काढायची गरज पडणार नाही. जेवढे कायदे तुम्ही या वन्य प्राण्यांच्या बाबतीत तयार करायले तेवढे कायदे, कठोर कायदे तुम्ही तुमच्या यंत्रणेच्या बाबतीत करा. तुमच्या यंत्रणेला तसं टाईट करा ना की बाबा रे, तू व्यवस्थित काम नाही केलं, तुम्ही लावलेले झाडं हे व्यवस्थित नसतील आले तर त्याच दिवशी त्याला सेवेतून बाजूला करा आणि मग कळू द्या. त्या दिवशी कसं चांगलं तुमचं डिपार्टमेंट काम करत नाही. तुमचं डिपार्टमेंट झाडं लावतं व्हॉट्सअपवर, झाडं जूनमध्ये लावा म्हणून आदेश आला,
तर ते नोव्हेंबरमध्ये झाडं लावतात, फेब्रुवारीमध्ये झाडं लावतात आणि मेमध्ये पहिलं पाणी टाकायला जातात झाडांना. हे तुमचे डिपार्टमेंटचे प्रामाणिक काम आहे. एवढी बेईमानी केल्यामुळे आज वन्य प्राण्यांवरती वेळ आलेली आहे. केवळ आणि केवळ तुमचं डिपार्टमेंट आणि तुम्ही खादाड प्राणी हे जबाबदार आहेत वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांसाठी. आणि तुम्ही बोलवले खरं तर वन्य प्राण्यांना गावामध्ये. वन्य प्राणी मनानं आले नाहीत, तुम्हीच लोक आहेत. तुमचं डिपार्टमेंट जबाबदार आहे की वन्य प्राणी आज गावाकडे येण्यासाठी हतबल झालेले आहेत, त्यांना दुसरा पर्याय उरला नाही. हे कारण शोधलं पाहिजे आणि हेच महत्त्वाचं आहे. पण आज जर आपण वन्य प्राण्यांना आणि निसर्गाला नष्ट करायला लागू तर एक दिवस आपण परवानगी घेत आहोत आणि त्यांना नष्ट करत आहोत. निसर्ग एक दिवस विदाऊट परमिशन या मानवजातीला नष्ट करेल, हे तितकं महत्त्वाचे. जय हिंद, जय भारत.